जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, मी सुनील शिंदे। जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। आपण घेतोय दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा। चिमुकलीच्या गळ्यावर चाकू ठेवून आईवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सातपूर परिसरात उघडकीस आली आहे। नाशिकच्या सातपूरमधील राजवाडा सातपूर येथील संशयित आरोपी आझाद शेख यानं वेळोवेळी एका महिलेला धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सातपूर हद्दीत घडली आहे। संशयित आझाद अख्तर शेख या तरुणानं महिलेच्या लहान मुलीला ठार मारण्याची धमकी देत त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केलाय। तसंच त्यानं त्याच्या मित्राच्या घरी नेऊन देखील तिच्यावर अतिप्रसंग केलाय। हा सर्व प्रकार घडल्यानंतर संशयित आरोपी हा रेल्वेचं तिकीट काढून पळून जाण्याच्या बेतात असताना सातपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। सातपूर पोलीस ठाण्यात 376 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। दिनांक 17/12/21 रोजी रात्री 11च्या सुमारास आझाद अख्तर शेख या आरोपिताने पीडिताच्या घराजवळील रेशन दुकानाजवळ पीडित महिला तिच्या लहान मुलीसह रात्री जेवण करून फेरफटका मारत असताना चाकूचा धाक दाखवून त्या मुलीला मारून टाकू म्हणून तिला जबरदस्ती दुचाकीवर बसवून नाशिक या हॉटेलकडे त्र्यंबक रोडला लॉजवर नेलं। तिथे एका खोलीत रात्रभर त्यांनी तिला ठेवलं आणि इसच्या विरुद्ध 2 वेळा संभोग झाला। त्यानंतर ही 18-19 रात्री त्यांचा अली नावाचा एक मित्र आहे, पांडवणी घरकुल या भागात राहतात, त्या ठिकाणी सुद्धा मुक्काम केलेला आहे। लहान मुलीच्या जीवेला परिवाराच्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याने त्या ठिकाणी 3 वेळा पुन्हा संभोग केलेला आहे आणि झाला पगार घरी सांगितला तर तुला मारून टाकेल असं वारंवार धमकी देऊन आझाद अख्तर शेख राहणार राजवाडा सातपूर त्याच्याविरुद्ध CR दाखल झालेला आहे। जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक। नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच राहणार असल्याची ठाम भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। विलिनीकरणाशिवाय माघार घेणार नाही असा पवित्राच एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलाय। नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच राहणार असल्याची ठाम भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। कडाक्याच्या थंडीत देखील आंदोलन सुरूच आहे। शेकोट्या पेटवून कर्मचारी स्वतःला थंडीपासून वाचवतायत। विलिनीकरणाशिवाय माघार घेणार नसल्याची घोषणा कर्मचाऱ्यांनी केली आहे। आज देखील एकही बस डेपो बाहेर जाणार नसल्याचं कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय। सरकारनं एका स्वयंभू संघटनेला मॅनेज केल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। आज महाराष्ट्रातील सर्व एसटी कामगारांनी या दुखोट्यामध्ये सामील होण्याचं ठरवलं आहे। काल आमच्या एका कर्मचाऱ्याने युनियनची जी काही संपाची नोटीस दिली त्याच्यातून त्यांनी माघार घेतली, त्याचे प्रॉब्लेम त्याला माहिती, परंतु आम्ही त्याच्यावरती कधी डिपेंडच नव्हतो। आज सदावर्ते साहेबांनी जे काही माध्यमातून आमच्या दुखोट्याच्या संदर्भात कोर्टामध्ये काही याचिका दाखल केलेली आहे, त्या अनुषंगाने आमचे सर्व महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी हे 54 कर्मचाऱ्यांच्या दुखोटा करत आहे आणि हा दुखोटा ज्या वेळेला एसटी महामंडळाचं विलिनीकरण होईल त्याच वेळेला संपणार आहे। त्याच्यासाठी आता पुढे जरी आम्हाला काही दुखोटा पाळायची वेळ आली तरी पाळावं लागेल, परंतु विलिनीकरण झाल्याशिवाय आमच्या 54 कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली ही सक्सेस होणार नाही। त्यामुळे विलिनीकरण झाल्यानंतर आमचा खरा दुखोटा संपणार आहे। तर या सरकारला अजूनही संधी आम्ही देतोय की आमचा अंत तुम्ही बघू नका। आणि दुसरी गोष्ट महत्वाची की तुम्ही कितीही माणसं फोडले, कितीही युनियन फोडले, युनियनचा या आंदोलनामध्ये आणि या दुखोट्यामध्ये काही संबंध राहिलेला नाही, कोणत्याच युनियनचा संबंध राहिलेला नाही।
सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यासाठी अजून किती प्रयोग करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. तर नवीन नाशिक परिसरात उत्तम नगर या ठिकाणी पुन्हा एकदा भर दिवसात सोनसाखळी चोरी झाल्याने परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय. उत्तम नगर या ठिकाणी ओम कॉलनी गजलक्ष्मी रो हाऊस मध्ये 60 वर्षीय पूनम मनोहर दरेकर राहत असून घरासमोर असलेल्या झोपाळ्यावर सकाळी 11:15 वाजेच्या सुमारास त्या बसलेल्या होत्या. त्याच दरम्यान दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं घराच्या गेटवर बोलावले आणि पत्ता विचारत असताना दरेकर यांच्या गळ्यातील सुमारे 1.25 तोळ्यांची मंगळसूत्र ओरबाडून घटनास्थळावरून पोबारा केलाय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत परिसरात तात्काळ नाकेबंदी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आता पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. जागर जनस्थानसाठी सागर चौधरी, नाशिक. घर भाड्याने न दिल्याच्या रागातून तरुणाचा धुळ्यात खून झालाय. काही तासातच पोलिसांनी खुनाचा छडा लावत मारेकऱ्यास ताब्यात घेतलंय. धुळे शहरातील साक्री रोड येथील राजीव गांधी नगरात गुरुकुल हायस्कूल मागे राहत असलेला रवींद्र काशीनाथ पगारे या तरुणाचा खून झालाय. मयत रवींद्र पगारे यांच्या भावाचं घर भाड्यानं मागितलं, मात्र ते न दिल्यामुळे रागाच्या भरात हा खून केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मारेकऱ्यानं संध्याकाळी 6:30 ते 7 वाजेच्या सुमारास घरात घुसून रवींद्र पगार यांच्या पोटात धारदार शस्त्रानं 2 वार केले. पगारे हे रक्ताच्या थारोळ्यात जागीच मरण पावलेत. घटनास्थळी डीवायएसपी दिनकर पिंगळे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि त्यांचं पथक तत्काळ दाखल झालं. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या काही तासातच मारेकऱ्याला पकडलंय. याबाबत पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी अधिक माहिती दिली आहे. साक्री रोडवरील राजीव गांधी नगर येथे आज रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान आरोपी नामे जय उर्फ दादा वाल्मिक मोरे याने यातील मयत याच्या भावाचे घर अन्य व्यक्तीला भाड्याने दिले, मला का दिले नाही याचा राग मनात धरून मयत रवींद्र काशीनाथ पगारे यास चाकूचे वार करून जखमी केले. त्यात मयत रवींद्र पगारे हे मयत झालेले. आरोपी जय मोरे याला ताब्यात घेण्यात आलेले. पुढील जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादात हातोड्याने वार करण्यात आलाय. यासंबंधी सायखेडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या सायखेडा परिसरात 19 डिसेंबरला दुपारी 1 वाजेच्या सुमारास किरकोळ कारणामुळे काही महिलांमध्ये बाचाबाची झाली. महिलांमध्ये भांडण होत असताना ज्ञानेश्वर जाधव हा तेथे वाद मिटवण्यासाठी गेला. मात्र योगेश देवकर या इसमाने ज्ञानेश्वर जाधव याच्या डोक्यात हातोडीने वार केलाय. यात ज्ञानेश्वर जाधवसह एक महिला देखील जखमी झाली. या दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धर्मा गणपतचे वार माझ्या समोर जी घटना घडलेली आहे, आमच्या 3 बाया आणि त्यांचा एक मुलगा, त्यांच्या अगोदर थोडी बाचाबाच झाली होती. त्याच्यावर तो योगेश दौलत देवकर यांनी हातामध्ये ते घन घेऊनसनी हातोडी आणि त्यांनी डायरेक्ट मारायला सुरुवात केलेली. कोणाला मारलं तर तिच्या मुलाला आणि त्या मुलाच्या आईला यांना हातोडी खूप मारलेले. काय पुरे रक्तप्रवाह झालेले, ते त्यांचे कपडेसुद्धा वले चिम झालेले आणि ते सुद्धा झाले होते. काय पण तिथं पोलीस स्टेशनला नेले आणि पोलीस स्टेशनने तिथे काही लोकांनी काय त्यांच्यावर काही कारवाई केली नाही. त्या मुलाला काही त्यांनी अटक केली नाही. काय तर आमचं विनंती करून सांगणं आहे का ह्यांना पोलिसांनी पोलीस कारवाई करून ह्यांना दरची दर त्यांनी अटक करावी. काय एवढं आमचं म्हणणं आहे सरकारला. यात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर जाधव यांनी अधिक माहिती दिली. बरोबर चालू होती तर तिचा पर्याय आला तर डायरेक्ट म्हातारीच्या अंगावर आला. म्हातारीला धक्काबुक्की केली, घरात गेला, हातोडीने माझा लपवून तो गेला. मी सोडायला गेलो, मी बोलायला गेलो तर माझ्यावर सुद्धा त्यांनी हातोड्यानं वार केला. म्हातारीच्या अंगावर सुद्धा वार केला. त्याच्या घरच्या बायांनी आम्हाला धरून ठेवलं. त्याच्या आईनं, त्याच्या बायकोनं, त्याच्या भाऊजाईनं काय फक्त 2-3 वर्षा गौऱ्यावरून झाला. तो दादागिरीची भाषा करतो, बाहेरला शिव्या गाळ्या करतो, कायम दादागिरीची भाषा त्याच्यावर. सायखेडा पोलीस स्टेशनला यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला. जागर जनस्थानसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक.
तर येवल्यात अचानक गॅस्ट्रो साथीचे रुग्ण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत असल्याने गॅस्ट्रोचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. येवल्यात कोरोनानंतर अचानक गॅस्ट्रो रुग्ण संख्येत भर पडत असल्यानं नागरिकांची चिंता वाढली आहे. गॅस्ट्रोची लागण झालेल्या रुग्णांवर शहरातील विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खाण्यातून अथवा दूषित पाण्याद्वारे गॅस्ट्रोची साथ फैलावत असल्याचा प्राथमिक अंदाज उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केलाय. खोदकामादरम्यान फुटलेल्या पाईपलाईनची व्यवस्थित दुरुस्ती न झाल्यानं नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून होतोय. शहरातील मोमीनपुरा भागातील माज शेख, खैरुन्निसा मौलवी, शादाब मौलवी, फराह शेख या 4 रुग्णांना अत्यवस्थेत साई सिद्धी मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यापैकी एकाची परिस्थिती नाजूक असल्यानं औरंगाबाद इथे हलवण्यात आलंय. आज सकाळी 3 रुग्णांना जुलाब आणि उलट्या होत असल्याकारणानं अवस्थेमध्ये माझ्याकडं साई सिद्धी हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आलेलं आहे. दाखल झाल्यानंतर त्यांची प्रकृती अतिशय अत्यवस्थ होती, खराब होती. तिघांच्याही शरीरामधील पाणी कमी झाल्यामुळं ब्लड प्रेशर आणि नाडीचे ठोके लागत नव्हते. त्यानंतर तिघांनाही आम्ही ICUमध्ये ॲडमिट केल्यानंतर योग्य ते उपचार चालू केल्यानंतर आता 3ही रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते. प्राथमिक अंदाजानुसार ज्याला आपण गॅस्ट्रो असे म्हणतो, हा गॅस्ट्रोची लागण या 3 रुग्णांना झाली असण्याची शक्यता आहे. आणि गॅस्ट्रोचा सोर्स हा साधारणतः खाण्यापिण्यामध्ये कुठेतरी इन्फेक्शन झालं असावं असा प्राथमिक अंदाज आहे. नगरपालिकेनं या संदर्भात तातडीची पावलं उचलावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते एजाज शेख यांनी केली आहे. येवला शहर में गुज़िश्ता कुछ दिनों से रास्ते और गटर के विकास काम चालू है और जगह जगह रास्ते के खोदकाम चालू है और ये खोदकाम के कॉन्ट्रैक्टदार ने कई रास्ते खोद डाले. इसके अंदर पानी की पाइपलाइन भी कई जगह डैमेज हुई है और वो डैमेज पाइपलाइन की दुरुस्ती वो सही तरीके से हुई नहीं है और उसमें बार बार जो गटर का पानी जा रहा है और वो गटर का पानी जाने की वजह से आज हालात ऐसे हो गए कि वार्ड नंबर 3 के 4 से 5 पेशेंट ये काकड़ हॉस्पिटल में जिसको गैस्ट्रो की शिकायत हो गई और ये पेशेंट हालात इनकी ख़राब होने की वजह से हमने इनको काकड़ सर के इधर एडमिट किया है. जागर जनस्थानसाठी अयूब शहा, येवला. नंदुरबार शहरातील श्राफ हायस्कूलच्या शिक्षकाने रेल्वे प्रवास करताना आई तसंच लहान बाळाला झोपण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध व्हावी यासाठी फोल्डेबल बेबी बर्थचं संशोधन करून बेबी बर्थ तयार केलाय. अगदी कमी खर्चात तयार केलेल्या बेबी बर्थचा या दाम्पत्याने भारतीय रेल्वेला सादरीकरण करून अंमलात आणण्याची विनंती केली आहे. पाहूया त्यावरील एक रिपोर्ट. हे आहेत नंदुरबार मधील मराठमोळ दाम्पत्य नितीन देवरे आणि हर्षाली देवरे. हे नंदुरबार शहरातील श्राफ हायस्कूलमध्ये भौतिकशास्त्र विषयाचे शिक्षक आहेत. विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या संशोधनाच्या प्रदर्शनासाठी ते नेहमी बाहेर जात असतात. 2 वर्षापूर्वी एका प्रदर्शनासाठी त्यांना परिवारासोबत जावं लागलं. त्यावेळी त्यांचं लहान बाळ त्यांच्या सोबत होतं. लहान बाळ सोबत असल्याने रेल्वे प्रवासादरम्यान बाळाला झोपवण्यासाठी आलेल्या अडचणींमुळे वैशिष्ट्यपूर्ण बेबी बर्थचं संशोधन त्यांनी सुरू केलं. त्यात देवरे दाम्पत्याला यशही आलं. बेबी बर्थच्या निर्मितीनंतर भारतीय रेल्वेला देखील त्याचं सादरीकरण त्यांनी केलं. जवळपास 500 ते 1000 रुपये दरम्यान खर्च असलेल्या बेबी बर्थच्या संशोधनावर स्वतःचं नाव कोरलं जावं म्हणून नितीन देवरे आणि त्यांच्या पत्नी हर्षाली देवरे यांनी यासंबंधीचं संशोधनासाठी पेटंट मिळवण्यासाठी अर्ज केला. देवरेज फोल्डेबल बेबी बर्थ या नावानं नुकतंच इंडियन पेटंट जर्नलमध्ये ते प्रकाशित झालं. मी नितीन देवरे, श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक. मी व माझी पत्नी हर्षाली देवरे आम्ही दोघांनी मिळून या फोल्डेबल बेबी बर्थ नावाचे संशोधन केलेले आहे. प्रवासादरम्यान रेल्वेमध्ये आम्हाला आई व बाळ झोपलेले असताना बऱ्याचशा समस्या जाणवल्या. म्हणून आम्ही लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेमध्ये याच्यावर थोडंसं काम सुरू केलं व लक्षात आलं की ही एकदम नाविन्यपूर्ण कल्पना आहे. म्हणून मग आम्ही त्यांचे त्याच दरम्यान पेटंट सादर केलं व नुकतंच ते इंडियन पेटंट ऑफिसच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेलं आहे. रेल्वेला आमची विनंती असेल की या कंपोजिट लॉकिंग यंत्रणेसोबत जर हा फोल्डेबल बेबी बर्थ लावला तर सध्याच्या स्ट्रक्चरला कोणताही धक्का लागणार नाही व कमीत कमी खर्चामध्ये आपण हा फोल्डेबल बेबी बर्थ वापरून
आई व बाळा दोघांचाही त्रास कमी करू शकतो. मी हर्षाली नितीन देवरे. आम्ही 2 वर्षापूर्वी रेल्वेने माझ्या बाळासोबत प्रवास करत असताना आम्हाला काही अडचणी आल्या, त्यामुळे आम्ही एक फोल्डेबल बेबी बर्थ तयार केला की त्या दृष्टीने शेजारी बाळ सुरक्षित झोपू शकेल आणि आईलाही काही त्रास होणार नाही. या दृष्टीने हा फोल्डेबल बेबी बर्थ अतिशय सुरक्षित आहे आणि बाळ व आई हे दोघांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा ठरेल आणि एका बोगीमध्ये किमान एक तरी फोल्डेबल बेबी बर्थ असावा, असं आम्ही या दृष्टीने आम्ही फोल्डेबल बेबी बर्थ तयार केलेला आहे. पाहूया बेबी बर्थची वैशिष्ट्य. बेबी बर्थ 10 ते 12 किलो पर्यंत वजन पेलू शकते. यात कंपोजिट लॉकिंग यंत्रणा वापरली गेली आहे. झोपेत बाळ खाली पडू नये म्हणून संरक्षक बेल्टची सोयही करण्यात आली आहे. रेल्वे कोचमध्ये इतरांना अडथळा होणार नाही अशा प्रकारे बर्थची रचना आहे. मजबूत आणि जास्त काळ टिकणारी जोडणी आहे. हाताळताना विजेच्या वापराची गरज नाही. रेल्वेतील सध्याच्या लोअर बर्थमध्ये आई आणि बाळ दोघांना झोपण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध होती. त्यामुळे त्यांना रात्रभर छोट्याशा जागेत अडखळत झोपावं लागतं. बाळ मोकळ्या बाजूने झोपलेलं असेल तर खाली पडण्याची भीती असते. रेल्वेतील सध्या परिस्थितीत लोअर बर्थचा विचार करून फोल्डेबल बेबी बर्थ तयार करण्याचा प्रयत्न देवरे दाम्पत्यानं केला. जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. या बातमीसोबत वेळ झाली एका ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो. दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूर झाली, मग शिवसेना गळफटली. हे बघा ना इकडून. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज RH सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च. प्रिन्सिपल TA कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड नाशिक. सेंट्रल लोकेशन इन नाशिक. पिन कोड 422005. अप्रूव्ड बाय AICT न्यू दिल्ली अँड DT मुंबई. NAC रेटिंग B++ 2019-2024. Affiliated to SPPU. College code 5181. UG course offered electrical engineering, mechanical engineering, ENTC engineering, computer engineering, civil engineering. PG course offered ME EE power electronics and drives, ME mechanical design, ME electronics digital system, MCA engineering, computer engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, C8, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Cements, Siemens India. Placement records 2019-20 365, 2020-21 288. Contact www.ges-coengg.org. Landline 0253 2570 106, 8830 45447, 9970 875572. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्स वेअर आणि मेन्स वेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे.
लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, आरटीओ लिंक रोड, पंचवटी, नाशिक. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC, SRPF स्पर्धा परीक्षा एकच ध्यास. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोनी करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोनी करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा: आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग,
ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज, RH सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल TA कुलकर्णी, विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक. सेंट्रल लोकेशन इन Nashik. Pin code 422005. Approved by AICT, New Delhi and TT, Mumbai. NAC rating B++, 2019-2024. Affiliated to SPPU. College code 5181. UG course offered: Electrical Engineering, Mechanical Engineering, ENTC Engineering, Computer Engineering, Civil Engineering. PG course offered: ME EE, Power Electronics and Drives, ME Mechanical Design, ME Electronics Digital System, MCA Engineering, Computer Engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, CEAT, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Cements, Siemens India. Placement records 2019-20, 365. 2020-21, 288. Contact www.ges-coenggg.org. Landline 0253 2570 106, 88300 45447, 9970 875572. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहे. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता: व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, RTO लिंक रोड, पंचवटी, नाशिक. Prana, the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications, as well as those suffering from stress, anxiety, depression, and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची.
आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002, दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 721865 प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा: आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता: पहिला मजला, अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक. 422003. संपर्क 8010179220. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. तर इगतपुरी येथील ट्रिंगलवाडी किल्ल्यावर पावणे 2 लाख रुपये किमतीचा 1000 किलो वजन असलेला भव्य दरवाजाचे लोकार्पण सोहळा शेकडो शिवमावळ्यांच्या उपस्थितीत पार पडलाय. इगतपुरी येथील त्रिंगलवाडी किल्ल्यावर पावणे 2 लाख रुपये किमतीचा आणि 1000 किलो वजन असलेला भव्य दरवाजा 60 जणांनी उचलून गडावर नेऊन बसवला होता. दरवाजाचा लोकार्पण सोहळा सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजम गुंडे यांच्या हस्ते आणि शेकडो शिवमावळ्यांच्या उपस्थितीत पार पडलाय. सोहळ्याची सुरुवात शिवव्याख्यानांनी झाली आहे. त्यानंतर उपस्थित शिवप्रेमींनी महाराजांचा जयघोष करत गाण्यावर नृत्य सादर केलं आणि तलवारीची प्रात्यक्षिकं सादर केली. पोवाडे सादर करताना शाहीर प्रवीण फणसे यांना बाल कलाकारांनी डफ वाजवत साथ दिली. महाराजांची पालखीतून सवाद्य मिरवणूक गडाच्या पायथ्यापासून गडापर्यंत काढण्यात आली. शेवटी भंडारा उधळत छत्रपती शिवाजी महाराज की जय या नामघोषात नृत्य करत त्रिंगलवाडी किल्ल्याच्या दरवाजाचा लोकार्पण सोहळा रविवारी सायंकाळी पार पडला. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. संपूर्ण राज्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून थंडीचा तडाखा वाढलाय. आज राज्यामध्ये धुळे जिल्ह्यात सर्वाधिक कमी म्हणजे 5.5 अंश सेल्सिअस तापमानाची इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद धुळ्यामध्ये करण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसापासून धुळ्यामध्ये थंडीचा तडाखा चांगलाच वाढलाय. आज धुळ्यामध्ये 5.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या थंडीच्या कडाक्यामुळे धुळेकर चांगलेच गारठलेत. उबदार कपडे त्याचबरोबर शेकोटीचा आधार घेत धुळेकर गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. दरम्यान पुढील 48 तास थंडीचा कडाका असाच राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. धुळ्यातील याच थंडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी. संपूर्ण राज्यासह धुळे जिल्ह्यामध्ये देखील गेल्या 5 ते 6 दिवसांपासून थंडीचा गारठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हवामानात झालेले अमुग्र बदल त्यामुळे या थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काल सर्वाधिक निच्चांकी तापमान म्हणून धुळे जिल्ह्यात याची नोंद करण्यात आली. गेल्या 5.5 अंश इतका थंडीच्या या ठिकाणी तापमान या ठिकाणी वाढ करण्यात आले. आपण आता पाहू शकतो की धुळे शहरात गेल्या अनेक रस्त्यांवर धुळेकर नागरिक या ठिकाणी यात गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसत आहे. या गुलाबी थंडीचा आनंद घेत असताना नागरिक आपल्या अंगावर गरम कपडे असतील, शेकोट्या असतील इत्यादी यांचा वापर या ठिकाणी करताना नागरिक दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा चांगलाच या ठिकाणी थंडीचा तडाखा वाढला आहे. यामुळे येणाऱ्या 48 तासामध्ये देखील ही थंडी अधिक वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या थंडीचा आनंद घेण्यासाठी धुळेकर नागरिक रस्त्यावर पडताना या ठिकाणी बघायला मिळत आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. नांदगावला पादचारी पुलाचे फेज 3चे काम करण्यासाठी मंगळवार आणि बुधवार मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगा ब्लॉकमुळे मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लांब पल्ल्याच्या 11 ट्रेन्स थांबवण्यात येणार आहे. नांदगाव रेल्वे स्थानकावर बांधण्यात येत असलेल्या नवीन पादचारी पुलाचं फेज 3चं काम करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं मंगळवारी आणि बुधवारी दुपारी 1:15 वाजल्यापासून संध्याकाळी 5:15 वाजेपर्यंत 4 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी दिल्ली बँगलोर एक्सप्रेस,
प्रयागराज लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, हावडा मुंबई एक्सप्रेस, लखनौ मुंबई एक्सप्रेस, वाराणसी लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, तर मुंबईहून भुसावळकडे जाणारी बँगलोर न्यू दिल्ली एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस छापरा एक्सप्रेस, नांदेड निजामुद्दीन एक्सप्रेस, यशवंतपूर चंदीगड एक्सप्रेस, मुंबई पटना जयनगर एक्सप्रेस, कामाख्या एक्सप्रेस आणि एर्नाकुलम निजामुद्दीन एक्सप्रेस या गाड्यांचा वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर खोळंबा होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार असून कोरोनामुळे तब्बल 1.5 ते 2 वर्ष रेल्वे बंद होत्या. त्यामुळे त्यावेळीच रेल्वे प्रशासनानं ही कामं उरकून का घेतली नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. रावेर तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि गेल्या 183 वर्षाची परंपरा असलेल्या रावेर येथील श्री दत्त महाराजांचा रथोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झालाय. रावेर तालुक्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि गेल्या 183 वर्षांची परंपरा असलेल्या श्री दत्त महाराजांचा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. पूजन अर्चन करत आरती करून दत्त महाराजांचा रथ शहरातील मुख्य रस्त्यांवरून ओढून दत्त नामाचा जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली. यावर्षी मंदिरातर्फे सुरुवातीला आरतीत सहभागी असलेल्या महिलांना रथ ओढण्याचा मान मिळालाय. 183 वर्षापासून अखंडपणे सुरू असलेला रथोत्सव गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद होता. रावेरसह जिल्ह्याभरातून तसंच महाराष्ट्र आणि जवळील मध्य प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री दत्त मंदिर आणि महाराजांचा रथोत्सव पाहण्यासाठी तसंच दर्शन घेण्यासाठी भाविक हजारोंच्या संख्येनं उपस्थित असतात. आज संतभूमी रावेरमध्ये 183व रथोत्सवाचं हे पर्व पुष्पात भगवंताच्या चरणी संपूर्ण रावेरकर अर्पण करत आहे. अत्यंत आनंद होतोय की नवीन तरुण पिढी या रथोत्सवामध्ये जल्लोषाने भाग घेते आहे. तरुण पिढीला एक नवा आदर्श या उत्सवाच्या निमित्ताने मिळतोय. सद्गुरू सच्चिदानंद स्वामी महाराज यांनी या संपूर्ण परिसरावर मोठा कृपाशीर्वाद छत्र अर्पण केलं. 183व्या वर्षाचा या रथोत्सवात पदार्पण होते. आज भगवान दत्तात्रयांच्या प्रासादिक पादुकांना अभिषेक झाला. त्याचप्रमाणे भगवान ही प्रासादिक श्रीकृष्णाची मूर्ती आपल्या परिसराला मिळाली. सच्चिदानंद स्वामींकडे स्वतः भगवंत आले. त्या भगवंताची स्थापना आज रथावरून हा रथोत्सव संपन्न होतोय. जागर जनस्थानसाठी रवींद्र महाजन, रावेर. राहता तालुक्यातील रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून मंगळवारी सायंकाळी 5:30 पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली आहे. राहता तालुक्यातील पोटनिवडणूक मतदान प्रक्रिया सुरू झाली असून तहसीलदार कुंदन हिरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडतीये. यात लोणी नगरपंचायतीच्या एका जागेसाठी 4 मतदान केंद्रावर तर हसनापूर व गोगलगाव या ग्रामपंचायतींच्या जागेसाठी 2 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे. यासाठी 10 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1 केंद्राध्यक्ष व 3 मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानाला सकाळी 7:30 पासून सुरुवात झाली असून सायंकाळी 5:30 पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, राहता. कर्नाटकच्या घटनेचा निषेध करण्यासाठी घटनेचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूर्तिजापूर शहर ग्रामीण यांच्या वतीनं शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले. कर्नाटक राज्यात घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाप्रसंगी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी छोटी घटना असल्याचं विधान केलं होतं. घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूर्तिजापूर शहर आणि ग्रामीण यांच्या वतीनं रविवारी श्री संत गजानन महाराज प्रतीकनगर सभागृह इथे शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून अभिवादन केलंय. तसंच कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची काल कर्नाटकमध्ये एका समाजकंटकानं त्यांच्या पुतळ्याची विटंबना केली. त्या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना झालेली आहे त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी दुग्धाभिषेकाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या अनुषंगाने मूर्तिजापूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज प्रतीकनगर येथील गजानन महाराजांच्या मंदिरातील पूर्णाकृती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक आज आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. जागर जनस्थानसाठी गोपाल ठग, मूर्तिजापूर. या बातमीसोबत वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा जागर जनस्थान.